हिंगोलीमध्ये सर्वेक्षण करणाऱ्या प्रकरणांना ॲपच्या सावळ्या गोंधळाचा अनुभव आलाय। 21 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर ॲपवर 61 कुटुंबांचं सर्वेक्षण झाल्याचं दिसतंय। 14 घरांची माहिती भरल्यानंतर 47 घरांची माहिती भरल्याचं दाखवल्याची तक्रार प्रकरणकांनी केली आहे आणि सर्वेक्षणामध्ये अडचणी येत असल्याचं वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मान्य केलंय। लातूरमध्ये मराठा सर्वेक्षणाच्या प्रश्नावलीमध्ये लिंगायत आणि हिंदू लिंगायत असा स्वतंत्र कॉलम नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे प्रकरणकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या तालुक्यामध्ये मराठा सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। राहाता तालुक्यात सर्वेक्षणाला वेग आलाय। सर्वेक्षणादरम्यान काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्याचं प्रकरणक सांगतात, तर नागरिकांचा सर्वेक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। नवी मुंबईमध्ये मराठा बांधवांच्या जेवणाची सोय करण्यासाठी 4 भाकरी प्रेमाची संकल्पना राबवण्यात येते आणि यासाठी महिलांनी पुढाकार घेत घरोघरी जाऊन भाकरी, चटणी आणि सुकी भाजी देण्याचं आवाहन केलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मराठा मोर्चा आज नवी मुंबईत मुक्कामाला असणार आहे। या लाखो मराठा बांधवांची राहण्याची सोय ही एपीएमसी मार्केट परिसरात करण्यात आली आहे। जरांगेंच्या मराठा मोर्चाचा मुक्काम आज नवी मुंबईत आहे। मात्र महानगरपालिका प्रशासन योग्य ती मदत करत नसल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केलाय। पार्किंगसाठी एपीएमसी मार्केट, नेरूळ सीबीडी, वाशीतली मैदानं आणि पाम बीच मार्गाचा वापर करण्यात येणार आहे। मात्र यासाठी महापालिकेचं सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जातो। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय। राज्य मागासवर्ग आयोगाकरता राज्य सरकारनं 360 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात सर्वेक्षण सुरू आहे आणि मागासवर्ग आयोगाला स्वतंत्र कार्यालय आणि मनुष्यबळ देण्यात आलंय। आयोगाच्या सदस्यांना देशांतर्गत प्रवास करता यावा यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे।